ट्रेनला धक्का मारून कधी ट्रेन चालू झालेला आहे अशी बातमी तुम्ही कधी ऐकली आहे का? हो, अशी बातमी एकदा घडलेली आहे. आपल्या भारतामध्येच घडलेली आहे. ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. वाळवंटामध्ये बर्फ जमणं हे किती विचित्र गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल, की वाळवंटामध्ये कधी बर्फ जमतो का? हो मित्रांनो, वाळवंटामध्ये सुद्धा एकदा बर्फ जमला होता, बर्फ पडला होता. हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला वेटर ऑर्डर विचारतो. पण मित्रांनो, असं पण एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये चक्क माकडं वेटर म्हणून काम करतात. म्हणजे तुम्ही त्या हॉटेलमध्ये खायला गेला, तर तिथे तुम्हाला माकडं जेवण आणून देतील आणि माकडं तुमच्याकडून ऑर्डर घेऊन जातील आणि ते कसं काय त्याच्याबद्दल पण पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशाच प्रकारचे भरपूर मजेशीर फॅक्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की बघा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मागच्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मध मित्रांनो, जे मध असतं आपण कधी ना कधी खाल्लेलंच आहे. त्याला इंग्लिशमध्ये हनी म्हणतात. तर मधावरती जे मधमाशी बसला असतो, मधमाशी डंक मारतो, तुम्हाला माहितीच असेल आणि तुम्हाला पण कधी ना कधी हा मधमाशी डंक मारला असेल. पण मधमाशीबद्दल एक फॅक्ट तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की मधमाशी जेव्हा तुम्हाला डंक मारतो, डंक मारल्यानंतर मधमाशी स्वतः सुद्धा जिवंत राहू शकत नाही. कारण त्या मधमाशीचं बॉडीचं स्ट्रक्चरच असं बनलेलं आहे. तो एकदा कोणाला डंक मारला, अब्डोमिनम जे पार्ट आहे ते सगळं त्या डंकासोबत बाहेर येतो. म्हणजे थोडक्यात काय, की त्याचा कोथळा बाहेर निघतो. तो एकदा डंक मारला, की त्या डंक सोबत त्याचा कोथळा बाहेर निघतो आणि तो थोड्याच वेळाने उडून जाऊन कुठे ना कुठे मरून जातो. हा एक गजब फॅक्ट आहे. हाँगकाँगमध्ये कोरोनेट असं एक कंपनीचं नाव आहे, जे की ज्वेलरी कंपनी आहे. त्या ज्वेलरी शॉपमध्ये त्या ज्वेलरी शॉपचं जे ओनर आहे, त्या ओनरनी चक्क सोन्याचं टॉयलेट बनवलेलं आहे. म्हणजे बाथरूममध्ये जे बाथरूम करायचं जे भांडं असतो, तो भांडं चक्क सोन्याने बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती अनेक हिरे सुद्धा बनवलेले आहे. आणि त्याचं ॲक्चुअली मार्केट प्राइस आहे ना 9.5 करोड, म्हणजे 9,22,00,000 इत्यादी त्या टॉयलेटचा खर्च झालेला आहे. आणि ॲक्चुअली हा सोन्याचा टॉयलेट फक्त बघण्यासाठी नाही, त्याला तुम्ही ॲक्चुअली यूज पण करू शकता. जर तुम्ही हाँगकाँगमध्ये कधी गेला, तर ते कोरोनेट कंपनीचं जे ज्वेलरी शॉप आहे, त्या ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन तुम्ही सोन्याचे टॉयलेट यूज पण करू शकता. गजब! आपल्या भारतामध्ये पाऊस पडला, की रोडवरचा हालात कसा होतो तुम्ही बघितलंच असेल. तुम्हाला पावसाळ्यात रोडची दशा काय होती ते सांगण्याची काही गरजच नाही. पण जपानमध्ये एक अशी सिस्टम आहे. आपण रोडवरती जाताना बघतो लाल-लाल कलरचे छोटे-छोटे असे बुलेट लावलेले असतात, ते चमकतात. अशाच प्रकारे जपानमध्ये सुद्धा रोडच्या मधोमध काही बुलेट्स लावलेले असतात आणि पावसाळ्यामध्ये त्या रोडच्या खाली टाकी बसवलेली आहे. त्या टाकीमध्ये पावसाचं पाणी स्टोअर होतो आणि ते कॉम्प्युटराईजद्वारे त्यांना जेव्हा रोड धुवायचा आहे, तर त्या बुलेटमधून दोन्ही बाजूंनी असा स्पीडमध्ये पाणी पडतो. त्याच्याने पूर्ण रोड क्लीन होतो. म्हणजे पावसाच्या पाण्याचा पुरेपूर पूर्ण वापर जपान करतो. म्हणून आपल्या जगामध्ये जपानचं टेक्नॉलॉजी किती पुढं आहे, हे आपण समजवू शकतो. शहरातील जे मेन ठिकाणं आहेत, चौक आहेत किंवा जे मेन रोड आहेत, सर्व ठिकाणी ही सिस्टम वापरली जाते. कारण यामुळे त्यांना शहर नेहमी स्वच्छ ठेवण्यामध्ये खूप मदत होतो. मित्रांनो, स्क्रीनवर जे तुम्हाला फोटो दिसतंय, हा फोटो जगातील खूप रेअर फोटोमधील एक फोटो आहे. कारण या फोटोमध्ये 2 व्यक्ती असे आहेत. एक आहेत स्वामी विवेकानंद आणि दुसरे आहेत निकोला टेस्ला. या दोघांनी एकत्र बसून काढलेला हा फोटो म्हणजे खूपच रेअर फोटो आहे. पण रेल्वे रूळ तुम्ही असं कधी पाहिलंय का, की तिथे चौकोनी असा रेल्वे रूळ म्हणजे चारी बाजूनी रेल्वे येतात, म्हणजे तिथे असं क्रॉसिंग होतो. आणि असाच क्रॉसिंग एक आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये एक क्रॉसिंग आहे. त्याला डायमंड क्रॉसिंग सुद्धा म्हणतात. तुम्ही त्या क्रॉसिंगचा फोटोमध्ये बघू शकता. आणि हा डायमंड क्रॉसिंग खूपच आश्चर्य आहे. कारण त्या जागेमध्ये 4 बाजूनी म्हणजे ईस्ट, वेस्ट जे काही असतं, ईस्टर्न रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, साऊथर्न रेल्वे, सगळ्या प्रकारचे रेल्वे एका जागेत क्रॉसिंग होतात आणि ते दिसायला सुद्धा एकदम डायमंड शेपमध्ये म्हणजे एक्झॅक्टली स्क्वेअरमध्ये असं तिथं विभागलं जातं. अशा गोष्टी खूपच रेअरली असतात किंवा नसतोच. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, नागपूरमध्ये आहे. खूपच भाग्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे ती जागा खूप फेमस सुद्धा आहे. त्याला डायमंड स्क्वेअर किंवा डायमंड क्रॉसिंग असं म्हटलं जातं. पनीरची भाजी बनतो हे तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही पनीरची भाजी कधी ना कधी खाल्ला असाल. खाल्ला नसेल तर पनीर खाऊन बघा, खूप टेस्टी असतो. पण पनीर किती महाग असू शकतो? आपण जे पनीर खातो नॉर्मली ₹100 किलो, ₹150 किलो असू शकतो.
आणि जरी आपण समजलं आपल्यापेक्षा जे महागडे लोक म्हणजे श्रीमंत लोक पनीर खातात, ते पनीर किती रुपये किलो असेल, तर आपले 100-150 रुपये किलो, 200 रुपये किलो जरी असेल, तर श्रीमंत लोक खाणाऱ्यांचे 1000 रुपये किलो असतील. त्यांच्यापेक्षा श्रीमंत माणसं खाणाऱ्यांचे पनीर 10,000 रुपये किलो असू शकतं किंवा 15,000 रुपये किलो असू शकतं, 25,000 रुपये किलो असू शकतं. पण जगातील सगळ्यात पनीरची किंमत किती आहे? तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. जगातील सगळ्यात जास्त किमतीचं पनीर 80,000 रुपये किलो आहे आणि ते पनीर कुठल्या गोष्टीनं बनतं तर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. मित्रांनो, चक्क गाढवाच्या दुधापासून बनवलेला हा पनीर 80,000 रुपये किलो नी विकलं जातं. आपण म्हणू शकतो जगातील सर्वात महाग पनीर कोणता? तर गाढवाच्या दुधापासून बनलेलं पनीर हा जगातील सगळ्यात महाग पनीर आहे, असं आपण म्हणू शकतो. पक्ष्याचं वजन किती असू शकतं? 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 50 ग्रॅम. पण असा पण एक पक्षी आहे, त्या पक्ष्याचं वजन ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही एका हातामध्ये ₹1 नवीनवाला शिक्का घ्या. ₹1 नवीन शिक्का आणि एका हातामध्ये तुम्ही त्या पक्षीला घ्या. त्या पक्षीला आपण हमिंग बर्ड सुद्धा म्हणतो. हमिंग बर्ड पक्षीला घ्या आणि एका हातामध्ये शिक्काला घ्या. एक ₹1 जे शिक्का असतो, जे नवीन शिक्का आहे, त्या शिक्क्याचं वजन जवळ-जवळ 4.7 किंवा 4.8 ग्रॅम असू शकतं आणि जे पक्षी आहे, त्या पक्षीचं वजन फक्त आणि फक्त 4.5 ग्रॅम एवढं आहे. म्हणजे सगळ्यात कमी वजनाचा पक्षी 4.5 ग्रॅम एवढाच असू शकतो आणि एक शिक्का एवढा. म्हणजे विचार करा, एक शिक्काचं वजन किती हलका असतो आणि तेवढ्याच वजनाचा तुमच्या हातामध्ये एक पक्षी सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही की तुमच्या हातामध्ये एक पक्षी आहे. नदीत वाहणाऱ्या पाण्याला तुम्ही बघितलंच असाल किंवा एका बाजूला थांबून तुम्ही बघताय, की नदीतील पाणी वाहतोय. एका बाजूने दुसऱ्या बाजूला नदीतील पाणी वाहत चाललंय. पण जगात अमेरिकामध्ये मिसिसिपी रिव्हर म्हणून एक नदी आहे. त्या नदीचं पाणी एका बाजूतून दुसऱ्या बाजूकडे वाहत होतं. पण अचानक तिथे एक भूकंप आला आणि त्या भूकंपानंतर ना लगेचच ती नदी दुसऱ्या बाजूने पहिल्या बाजूकडे म्हणजे उलटा रिटर्न व्हावं लागलं. म्हणजे हा नदी पहिला या बाजूने या बाजू वाहत होता आणि लगेचच भूकंप आला आणि भूकंपानंतर काय काय व्हायला चालू झालं, की इकडलं पाणी इकडं. म्हणजे इमॅजिन करा, या गोष्टीला तुम्ही डीपली समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एका नदीच्या बाजूला थांबलाय. तुम्ही एका नदीच्या कडेला थांबलाय आणि त्या नदीतील पाणी एका बाजूने एका बाजूला वाहत चाललेलं आहे आणि अचानकच पाणी ज्या बाजूने वाहत होता त्या बाजूच्या विरुद्ध बाजूने वाहायला चालू होतं. मित्रांनो, ही गोष्ट खरी घडलेली आहे. मिसिसिपी नदीवरती 1811 16 डिसेंबर 1811 साली हा घटना खरोखर घडलेली आहे. सन 1979 साली आपल्या भारतातील सगळ्यात मोठं वाळवंट सहारा वाळवंट, त्या सहारा वाळवंटमध्ये सन 1979 साली बर्फ पडलं होतं आणि त्या बर्फ पडल्यावरती असा सीन तिथं होता. म्हणजे असं होत जातो. काही वर्षातून असा एकदा घडत असतो. म्हणजे वाळवंटात सुद्धा बर्फ पडलं होतं. म्हणजे चार बाजूने वाळू, वाळवंटातला वाळू आणि मधोमध सगळीकडे असं बर्फ पडलेलं आहे. अशा गोष्टी काही वर्षातून एकदा होत असतात. हे 1979 साली एकदा घडलेलं होतं. हे खूपच अजीब आणि न पचणारी अशी फॅक्ट आहे. तर आपल्या पोटामध्ये एक ॲसिड असतो. ते ॲसिड म्हणजे आपण जे जेवण करतो, ते जेवण पचवण्यासाठी त्या ॲसिडचा वापर केला जातो. मित्रांनो, ते ॲसिड जर आपण बाहेर काढून आपल्या स्किनवर ठेवलं म्हणजे आपल्या त्वचावर ठेवलं, तर आपलं त्वचा पूर्णपणे जळून जाऊ शकतं. पण तुम्हाला मनात एक प्रश्न पडत असेल, तर ते पोटामध्ये आहे, तर ते पोटाला सुद्धा पिघळून टाकत असेल ना? तर नक्कीच नाही. कारण मित्रांनो, ते ॲसिड ज्या भागामध्ये असतो आपल्या पोटामध्ये एक छोटासा चेंबरमध्ये असतो आणि त्या चेंबरच्या आतील बाजूमध्ये असं एक लेयर असतो. त्या ॲसिडमुळे ते ते आतल्या अवयवांना काही इजा होणार नाही, अशी एक लेयर असतो. म्हणजे निसर्ग हा आपला सिस्टमच असं बनवलेलं आहे, की आपल्या शरीरामधील सगळे अवयव हे प्रोटेक्ट राहतील. पण कधी-कधी तुम्ही निरीक्षण केलं असेल, तुम्ही उलटी करताना तुमच्या उलटी व्हायच्या आधी तुमच्या तोंडामध्ये किंवा दाताच्या मध्ये हलकासा पाणी-पाणी येतो, त्यानंतरनं उलटी होतो. म्हणजे सगळ्यात पहिलं तुमच्या तोंडामध्ये पाणी येतं उलटी व्हायच्या आधी आणि नंतरनं उलटी होतो. हे ॲसिडला प्रोटेक्ट करण्यासाठी असतं. म्हणून समजा समजा जर तुम्ही कधी उलटी करत असाल, तर ते पोटातला ॲसिड चुकून बाहेर आला, असं कधी येत नाही. पण जर चुकून बाहेर आला, तुमचे दात सुद्धा पिघळू शकतात. त्यामुळे ते तुमच्या दाताच्या आजूबाजूला किंवा तोंडामध्ये एक ॲसिड येतो. त्याच्याने आपलं पूर्णपणे तोंड जे ओलं होतं, म्हणजे त्याचं कोटिंग होतं आणि ते ॲसिड जरी चुकून थोडासा जरी आला, म्हणजे आपल्या तोंडाला किंवा आपल्या दाताला काही इजा होऊ नये, त्यासाठी उलटी व्हायच्या आधी एक असं केमिकल रिलीज होतं. आणि हे जे आतलं स्किन आहे
म्हणजे जे आतलं बाजू ते सगळं असं स्किन जे आहे ते स्किन ते प्रूफ आहे, म्हणजे ते तर स्किन असं बनलेलं आहे की त्याच्याने अशाने काही होणार नाही. पण हे बाहेरची जी स्किन आहे, बाहेरच्या स्किनवर जर तुम्ही जरी टाकलं, थेंब जरी टाकलं, तर तुमचं पूर्णपणे हे जळून जाईल. म्हणजे विचार करू शकता, जे आपलं जेवण आहे, आपण जे खातो, काही गोष्टी हार्ड वगैरे खातो, आणि ते हार्ड मटेरियल जे खाल्ल्यामुळे जे ऍसिडमध्ये पडल्यानंतर ना ते पूर्णपणे त्याचा प्रक्रिया होतो आणि ते नंतर ना कुठे जातो तुम्हाला माहितीच आहे. पण विचार करा, ती ऍसिड किती स्ट्रॉंग आहे आणि ती स्वतः आपली बॉडी मॅन्युफॅक्चर करते आणि ते आपल्या पोटामध्ये असतो. स्वित्झर्लंडमध्ये तिथले जे लोकल स्थानिक कंपनी आहेत, त्या आपल्या गाडीला पोलीस गाडीचा लुक बनवतात. म्हणजे त्या गाडीला पोलीस गाडीसारखं, लाईट पोलीस गाडीसारखं, पेंट पोलीस सारखं, जे काही ते सेम पोलीस गाडी सारखं दिसावं असं गाडी बनवतात आणि ते गाडी रेंटनी देतात आणि लोक ते रेंटनी घेतात सुद्धा, कारण स्वतःच्या सुरक्षेसाठी. जर ती गाडी रेंटने घेऊन गेले तर पोलीस गाडी आली असं समजून लोक त्या गाडीच्या जवळ सुद्धा येत नाहीत आणि त्या ज्या रूम मध्ये राहतात किंवा ज्या हॉटेलमध्ये किंवा ज्या घरामध्ये ते लोक राहतात, त्यांच्या घरापुढे जर ही गाडी थांबलेली आहे, म्हणजे जर चोर चोरी करण्यासाठी जरी आला, तर घरासमोर पोलीस गाडी थांबलेली म्हणून त्या घरात सुद्धा चोरी करणार नाही. अशा प्रकारे सुरक्षेची काळजी तिथे घेतली जातं. ओरिओ कंपनी तुम्हाला माहितीच असेल. जे ओरिओ कंपनी बिस्किट बनवतो आणि अजून काही आयटम्स ओरिओ कंपनी बनवले जाते. म्हणजे ओरिओ कंपनी अनेक फूड आयटम्स बनवले जातात. पण ओरिओ कंपनी ही एक बंकर बनवलेली आहे. बंकरचे फोटो तुम्ही पाहू शकता. किती मोठं भूकंप जरी आला किंवा किती मोठं ज्वालामुखी जरी फुटला, तरी म्हणजे आपल्या पृथ्वीवर किती मोठं जरी नुकसान झालं, तरी हा बंकरला काही होणार नाही. म्हणजे ॲस्ट्रॉइड प्रूफ असा बंकर त्या ओरिओ कंपनीने बनवलेला आहे. हा ओरिओ कंपनीने हा बंकर म्हणजे हा गुफा टाईपचा जे बंकर आहे, हा का बनवलेला आहे? तर मित्रांनो, त्या बंकरमध्ये ओरिओ कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत, जे ओरिओ कंपनी फूड आयटम्स बनवतो, म्हणजे उदाहरणामध्ये जे ओरिओ कंपनी जे बिस्किट बनवतो, त्या बिस्किट बनवण्याचं जे रेसिपी आहे, त्या रेसिपीचं सिक्रेट ह्या बंकरच्या आतमध्ये ठेवलं गेलं. म्हणजे ते तेवढं सेफ, म्हणजे ते कुठूनही कोणीही चोरी करू शकत नाही. आणि हे ओरिओच नाही, तर अशा अनेक कंपन्या करतात, जसं की KFC, पिझ्झा हट, मॅकडॉनल्ड्स यांचे जे आयटम्स असतात, ह्याच्या आयटम्सचं जे सिक्रेट रेसिपी असतं, रेसिपी कोड, आपल्या भारतामध्ये कॅफे कॉफी डेचं जे कॉफी बनतं, त्या कॉफीचं सुद्धा एक सिक्रेट रेसिपी आहे. आणि तर ते सिक्रेट रेसिपी हे आपापली कंपनी हे अधिक सुरक्षित कसं राहील याची काळजी घेतात आणि त्यासाठी अधिक सुरक्षिततेसाठी काही अशा प्रकारे बंकर किंवा लॉकर किंवा अशा भरपूर काही गोष्टी बनवतात. पण तुम्हाला एक मनात एक प्रश्न पडला असेल, की मला पण असा प्रश्न पडायचा आधी. समजा की एक पिझ्झा हट आहे किंवा ते पिझ्झा बनवण्याची कंपनी आहे. त्या पिझ्झा बनवण्याची कंपनी पिझ्झा तर त्या आउटलेटमध्ये म्हणजे त्या स्टोअरमध्ये बनवतं आणि देतं. आणि त्याची पिझ्झा बनवतात, त्यांना माहिती होईल ना, की पिझ्झा कसं बनवायचा असतो किंवा काय त्याच्यामध्ये काय-काय टाकतात, काय-काय नाही, सगळ्या गोष्टी. आणि ते सगळ्या गोष्टी त्याचं जे रेसिपी लीक करू शकतात ना, असं तुम्हाला पण वाटत असेल. पण मित्रांनो, हे असे नसतं. कारण जे मेन रेसिपी असतं, म्हणजे जे मेन मसाला असतो, ते मसाला किंवा त्यामध्ये जे वापरण्यात येणारे जे मेन इन्ग्रेडियंट असतं, ते इन्ग्रेडियंट हे मेन जे हेड ऑफिस असतं, हेडक्वार्टर असतं, तिथंच मॅन्युफॅक्चर होऊन पॅक होऊन येतात. त्यानंतर फक्त इथं आल्यावरती ते ओपन करून टाकून तुम्हाला पिझ्झा बनवून किंवा KFC मधले जे काही फूड असतात ते प्रिपेअर करून देतात. म्हणजे ते सिक्रेट रेसिपीचं जे प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट हे मेन हेडक्वार्टर किंवा मेन ब्रांच, मेन फॅक्टरीमध्येच मॅन्युफॅक्चर होतं. त्यानंतर सगळे हे हजारो, शेकडो आउटलेटला प्रोव्हाईड करतात. त्यानंतर त्या आउटलेटमध्ये हे यूज करतात. मित्रांनो, रविवार रविवार शब्द ऐकला की मनाला किती आनंद वाटतो ना. म्हणजे रविवार, आज सुट्टीचा दिवस आहे, आज एन्जॉयमेंट, आज आराम आणि भरपूर काही गोष्टी. आणि तुम्हाला माहिती आहे का, रविवारची सुट्टी ही कधीपासून लागू झाली? म्हणजे रविवारची सुट्टी हे रविवारीच सुट्टी असावं असं हे कधीपासून सुरुवात झालं? समजा सन 1842 जर चालू असेल, तर त्यावेळी तिथे संडे म्हणजे रविवार आला असेल किंवा शनिवार आला असेल, कुठल्याही वाराचं काही मतलबच नव्हतं. म्हणजे तिथे रविवार आला असेल तरी रविवारी सुट्टी आहे व अशा काही गोष्टी त्या त्या काळामध्ये नव्हताच. 1843 नंतरनं ह्या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे रविवार आली की सुट्टी, असं हे 1843 नंतरनं चालू झालं. पण आपल्या भारतामध्ये हे कधी चालू झालं? हे इतर जगामध्ये तरी 1843 पासून हे चालू होतं, पण आपल्या भारतामध्ये हे अजून चालू झालेलं नव्हतं. पण 1890च्या नंतर ज्यावेळी ब्रिटिश आपल्या भारतामध्ये आले, तर त्यांनी हे 1890 पासून आपल्या भारतामध्ये रविवारी सुट्टी आहे किंवा रविवारी सुट्टीचा दिवस असं ते डिक्लेअर केले. त्यानंतरनं आपण आजपर्यंत रविवारी हे सुट्टीचा दिवस म्हणजे रविवारचा दिवस हा खूप आराम करतो किंवा रविवारचा दिवस आपण एन्जॉय करतो, हा 1890 पासून आपल्या देशामध्ये लागू झाला. म्हणजे 1890च्या आधी आपल्या देशामध्ये रविवारची सुट्टी वगैरे असं काहीच नव्हतं. आणि 1890च्या नंतर म्हणजे आतापर्यंत आपण रविवारची सुट्टी हे एन्जॉय करत आहोत.
हे होते आजचे फॅक्ट्स. मित्रांनो, हे फॅक्ट्स बघून तुम्हाला काही ना काही शिकायला नक्कीच भेटलं असेल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्कीच करा. भेटूया परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. वंदे मातरम.